तर मंडळी ही आहे कारल्याची भाजी. तर एक भाजी दोन प्रकारे बनवली. तर आता ती कशी बनवली आहे ते आपण बघूया. तर नमस्कार मंडळी, आपले माझ्या या UB किचन अँड ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. तर हे बघा, हे आहे छोटे छोटे असे गावरानी कारले. तर बाजारामध्ये दोन प्रकारचे येतात. ते मोठे मोठे कारले असतात, ते जास्त कडू नसतात, पण याला एक विशिष्ट कारल्याची चव असते. तर मी छान हे आता मिठाच्या पाण्यामध्ये धुवून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिले आणि आपण आता करूया भाजी फोडणीची तयारी. तर जास्त तामझाम न करता मी बिलकुल साध्या पद्धतीने दररोजची जशी भाजी करते तशीच करणार आहे. पण खरोखरच ही भाजी खूप छान लागते, कडू वगैरे लागत नाही. त्यामध्ये जे आपण काही जिन्नस टाकतो त्यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो. कारल्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात, तर ब जीवनसत्व थोड्या प्रमाणात असते. कारली आपल्या आहारात ठेवल्यामुळे आपले पचनक्रिया सुधारते, तसेच रोगप्रतिकार शक्ती पण वाढते आणि ही कारले वजन कमी करण्यास सुद्धा मदत करते. हे बघा, याप्रमाणे मी हे कांदे आणखी थोडे बारीक चिरून घेते. या भाजीमध्ये कांदा थोडा जास्त टाकायचा आणि कोथिंबीर मी धुवून ठेवलेली आहे, हे पण मी बारीक चिरून घेते. अशी ही आपण तयारी करून ठेवली की आपल्या हातानेशी सगळं मिळतं आणि आपल्याला भाजी करायला सोयीचं होतं. ही कारले मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेली होती. हे बघा, तर आता याचे मी दोन भाग आधी काढून घ्यायचे आणि याचे असे गोल गोल काप करून घेते. आणि ही इतकी कोवळी आहे की यामध्ये अजिबात बिया नाही आहे, नाहीतर बिया असल्या तर आपल्याला बिया काढून घ्याव्या लागतात. मी आज याची अगदी साधीच भाजी करत आहे, परंतु याची मसाल्याची सुद्धा भरली कारलीसुद्धा छान होतात. यामध्ये फक्त एक दोनच कारली जरा जरट झालेली होती, तर त्याला बिया निघाल्या, त्या मी काढून घेतल्या. बघा, निसर्ग कसा आपल्याला देतो, किती छान कलर आहे, हिरवागार, त्याला काठ असणारा आणि मधामध्ये गोल गोल व्हाईट दिसते. तर जसे काही असे गोल 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 असे दिसायला सुंदर वाटत आहे. तर आता फोडणीसाठी गॅस ऑन केला, कढई ठेवली. कढई गरम झालेली आहे. आता तेल टाकूया. 2 चमचे मी तेल टाकलं, आपल्या सोयीनुसार तेल टाकायचं. आणि त्यामध्ये टाकली मोहरी तडतडू दिली. तडतडली की जिरा टाकला. कांदा टाकून कांदा पण थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. आता यामध्ये टाकूया आपण केलेली पेस्ट. यामध्ये आहे लसण, जिरं, अद्रक आणि हिरवी मिरची. हे पण झालेलं आहे. आता यामध्ये टाकूया आपण हळद, तिखट आणि धने पावडर. हे पण मिसळून घेऊया. आता यामध्ये मी थोडा काळा मसाला टाकते. आपण नसेल तर नाही टाकला तरी चालते. ह्या कारल्याच्या ज्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या मी थोडं पाण्यामध्ये मीठ टाकून पाण्यामध्ये टाकल्या होत्या. आता हे आपण यामध्ये सगळं टाकून देऊया. आता यामध्ये चवीपुरतं मीठ. आता हे मीठ टाकल्यानंतर पूर्ण फोडीला लागेल असं मिसळून घेतलं आणि यामध्ये टाकला गूळ. हे बघा, या गुळामुळं आणि आता मी यामध्ये टाकणार आहे आमसूल पावडर. तर हे आमसूल पावडर पण टाकली तर यामुळं काय होते की याचा जो कडूपणा असते तर तो लागत नाही आणि एक वेगळी अशी चव त्या भाजीला येते. त्यामुळे हे प्रकार आपण टाकायलाच पाहिजे. आमसूल पावडर म्हणजेच आपल्या कच्च्या कैरीची पावडर. आता यामध्ये टाकूया आपण गरम पाणी. गरम पाणी म्हणजे आपली भाजी ज्याप्रमाणे आता हे आपल्याला आरामशीर अशी शिजू द्यायची आहे मंद आचेवर, त्याप्रमाणे पाणी टाकायचं. तुम्ही अशी भाजी नक्की करून पहा, घरात सगळ्यांना आवडेल. हे बघा, मंद आचेवर ही भाजी छान शिजलेली आहे. रंग पहा कसा सुरेख आलेला आहे भाजीला. तर ह्या भाजीमध्ये आता आपण टाकूया कोथिंबीर. अशी याप्रमाणे भाजीची एक फोड मी दाबून बघितली, भाजी शिजलेली आहे. हे
पाहून घेतलं आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करून झाकण ठेवलं. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी आता याचे 2 भाग करणार आहे भाजीचे, कारण की मला साधी आवडते, बाकीच्यांना आमच्याकडे कोणाला दाण्याचा कूट घालून आवडते, तुम्ही तिळाचा पण कूट घालू शकता. तर हे बघा आता मी काय करते, यामधील मी अर्धी भाजी काढून घेतलेली आहे याप्रमाणे. आणि ही जी भाजी आहे अर्धी, यामध्ये मी टाकते आहे शेंगदाण्याचा कूट. तर याप्रमाणे मी एका भाजीच्या 2 भाज्या केल्या आहे. तुम्ही पण असं जुगाड तुमच्याकडे करता का? तर मंडळी, अशी ही बहुगुणी कारल्याची भाजी झाली आहे तयार. ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत छान लागते. एकदा अवश्य करून बघा. तुम्ही पण अशी भाजी करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि याचे गुणधर्म काय असते ते आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरेल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.